हाय एव्हरीवन, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल जत्रा वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 7th क्लासचा मॅथचा जो चॅप्टर नंबर 10 आहे, बँक अँड सिम्पल इंटरेस्ट, यामधला जो लेक्चर नंबर जो 2 आहे, हा लेक्चर नंबर 2 आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर या लेक्चर नंबर 2 मध्ये जे आहेत आपण एक छोटंसंच लेक्चर घेणार आहोत. यामध्ये आपण सॉल्ड एक्झाम्पल सोडवणार आहोत. तर आपण टॉपिककडे जाऊया. तर इथे जे आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे. इथे एक्झाम्पल, नेहा टूक अ लोन 50,000 रुपीज ॲट 12 PCPA टू ब्यू अ टू व्हीलर. म्हणजेच की नेहा जी आहे तिने 50,000 रुपये हे जे आहे लोन घेतलं आणि त्याचं जे रेट होतं ते 12 PCPA होतं. ते कशासाठी? ते टू व्हीलर घेण्यासाठी. व्हॉट अमाऊंट विल शी रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजेच की वर्षाच्या शेवटी ती बँकला किती रुपये देईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर सोल्युशनमध्ये जे आहे फर्स्ट हे तुम्हाला माहिती दिली आहे. म्हणजेच की यावरून जे तुम्ही ते जे सोल्युशन आहे पुढे जे आहे नेक्स्ट सोल्युशन आहे ते तुम्ही सोडू शकता. हे तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे जे आहे द अमाऊंट दॅट इज द टोटल मनी अवॉर्ड टू द बँक ॲट द एंड ऑफ द टाइम इज टू बी कॅल्क्युलेटेड हिअर. जसं की इथे जे आपण काय कॅल्क्युलेट करतात तर ते अमाऊंट कॅल्क्युलेट करत आहे असा त्याचा अर्थ आहे. द प्रिन्सिपल 50,000 रुपीज. द प्रिन्सिपल काय आहे तर 50,000 रुपीज आहे. बिकॉज शी टेक अ लोन ऑफ 50,000 रुपीज देअर फॉर द प्रिन्सिपल इज 50,000 रुपीज. यस. तर इथे जे आहे ॲट 12 PCPA द इंटरेस्ट ऑन 100 रुपीज फॉर 1 इयर इज 12 रुपीज. म्हणजेच की तिचं 12 PCPA हे तिचं रेट आहे आणि इंटरेस्ट किती आला तर 100 रुपीजचा इंटरेस्ट आला ऑन इयर इज म्हणजेच की वर्षाला 12 रुपयाचा. असं वी शॉल राईट द रेशो ऑफ इंटरेस्ट टू कॅपिटल इन 2 ways टू ऑप्टेन अ इक्वेशन. म्हणजेच की इक्वेशन आपल्याला फर्स्ट घ्यावं लागेल. इक्वेशन जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याचा सॉल्व्ह करू शकू. तर आपल्याला हे जे आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. हे कसं आलं म्हणजेच की आपण कसे काढू शकतो. तर आपण आता इक्वेशन घेऊया, कन्सिडरेशन करूया. फर्स्ट आहे ऑन 50,000 रुपीज लेट इंटरेस्ट बी एक्स. म्हणजेच की आपल्याला इंटरेस्ट माहिती नाही आहे. इंटरेस्ट माहिती आहे का आपल्याला? तर आपण इंटरेस्ट काय घेतला तर एक्स हे जे आहे हे आपण इंटरेस्ट घेतला आहे की नाही. तर इथे नेक्स्ट आणखीन कन्सिडरेशन करायचं आहे. ऑन 100 रुपीज द इंटरेस्ट इज 12 रुपीज आहे की नाही. म्हणजेच की आपल्याकडे कॅपिटल किती आहे 50,000 रुपीज आहे आणि आपण एक्स जे आहे ते इंटरेस्ट धरला. तर एक्स आपण इंटरेस्ट धरला. आणखीन एक कन्सिडरेशन कसं केलं तर 100 रुपयावर जे आहे ते 12 रुपये जे आहे ते इंटरेस्ट आहे, व्याज आहे. तर आपण असं हे जे कन्सिडरेशन केलं यावरून जे आहे आपण इक्वेशन करू शकतो. म्हणजेच की इक्वेशन कसं होईल, यक्स आहे की नाही, यक्स ही इंटरेस्ट आहे 5,000 रुपीजचा. म्हणजे आपण लिहू शकतो यक्स अपॉन 5,000 रुपीज इज इक्वल टू 12/100. याचा आणि याचा रेशो जो आहे हा इक्वल रेशो येईल ना, म्हणून आपण हे इक्वल केलं. यानंतर काय केलं आपण, यक्स अपॉन 500 मल्टिप्लाय बाय 50,000. इथे 50,000 आहे की नाही, 12/100 मल्टिप्लाय 50,000. म्हणजेच की ते ब्रॅकेटमध्ये आहे मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 50,000. बिकॉज इफ वी मल्टिप्लाय 50,000 देन द आन्सर इज गिवन. म्हणजेच की जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू हे जे आहे हे कॅन्सल होऊन जाईल आणि इथे जे आहे हे फक्त एक्स राहील आहे की नाही. 50,000 वजा 50,000 आणि 50,000 2चा 50,000 वनचा 50,000 हे 50,000 कॅन्सल होईल आणि उरेल काय तर एक्स उरेल. तर इथे सॉल्व्ह करून दाखवू शकतो मी तुम्हाला. याचं जे आहे ते नेक्स्ट इथे सोल्व करत आहे. म्हणजेच की ही स्टेप आहे, नेक्स्ट स्टेप आहे. तिथे जे आहे जेव्हा आपण हे आणि हे कॅन्सल होईल तर एक्स इज इक्वल टू 12/100 होईल. तर इथे हा शून्य आणि हा शून्य, याला हा शून्य कॅन्सल होईल. या शून्याने तुम्ही बघू शकता, या शून्याने जो आहे तो हा शून्य, बिकॉज इथे जे 100 आहे की नाही आणि इथे हे आणि हे कॅन्सल हे 50,000 आणि इथे जे हे 2 शून्य आहेत या 2 शून्यांनी हे 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. उरेल काय 5,000 रुपीज. तर 5,000 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 6,000. 5,000 नाही इथे 500 होईल, सॉरी 500 बिकॉज द 12 झिरो इज कॅन्सल. सो इथे जे आहे हे शून्य हे 2 आणि हे 2 शून्य आहे की नाही, मग काय उरेल फक्त 500 रुपीज होईल. तर 12 मल्टिप्लाय बाय 500 इज इक्वल्स टू 600 हे 6,000. तर आपली अमाऊंट काय येईल म्हणजेच की आपल्याला काय मिळालं सध्या तर यक्सची व्हॅल्यू मिळाली. कशाची तर यक्सची व्हॅल्यू मिळाली. यक्सची व्हॅल्यू जी आहे ती 6,000 रुपीज आहे. तर अमाऊंट, आता अमाऊंट काढूया आपण. अमाऊंट काय टू बी रिटर्न टू बँक, म्हणजेच की बँकला रिटर्न केलेली अमाऊंट. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट
इंटरेस्ट काढला ना आपण 6 यक्स म्हणजेच की इंटरेस्ट, आपण इथे कन्सिडर काय केलं तर इंटरेस्ट बी एक्स म्हणजेच की आपल्याला फक्त यक्सची व्हॅल्यू काढायची होती. तर यक्सची व्हॅल्यू जी आहे ते 6000 रुपीज आलेलं आहे, म्हणजेच की इंटरेस्ट किती आहे 6000 रुपीज. तर आपण प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट, हे आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. तर हाच फॉर्म्युला आपण इथे लिहायचा आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. प्रिन्सिपल किती आहे 50,000 रुपीज प्लस 6000 रुपीज इंटरेस्ट काढला आपण, याची ॲडिशन काढली तर अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक. तर कितीवर 56,000 रुपीज. हे रुपीज जे आहे हे एवढे रुपीज जे आहे ती नेहा जी आहे ती बँकला परत करेल. तर तुम्हाला कळलं असेल हे, आय होप. तर यानंतर जे आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तर हा व्हिडिओ आहे जो आपण जास्त लॉंग नाही करूया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास नाही होईल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आकाश डिपॉझिटेड 25,000 रुपीज इन द बँक ॲट रेट ऑफ 8 PCPA फॉर 3 years. म्हणजेच की आकाशने जे 25,000 रुपये बँकेमध्ये टाकले आणि त्याचा रेट किती होता तर 8 PCPA आणि किती वर्षासाठी तर 3 yearsसाठी. हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट एव्हरी इयर. तर प्रत्येक वर्षाला त्याला किती इंटरेस्ट मिळेल. हाऊ मच ऑलटुगेदर, तर पूर्ण इंटरेस्ट किती होईल. तर इथे आपल्याला फर्स्ट कन्सिडरेशन करावं लागेल. हिअर द प्रिन्सिपल इज 25,000, टाइम इज 3 year, ॲट द रेट इज 8 on 100 रुपीज. म्हणजे 100 रुपयावर 8 रुपयावर म्हणजेच की 100 रुपयावर 8% हे व्याज आहे, असं याचा अर्थ आहे. द इंटरेस्ट ऑन 100 रुपीज 100 रुपयावर 8, इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 8 रुपीज. म्हणजेच की 100 रुपये जर आपण जर डिपॉझिट केलं तर 100 रुपयावर 8 रुपीज म्हणजेच की 8 PCPA. 100 रुपयावर 8 रुपीज जे आहे ते इंटरेस्ट आहे. लेट सपोज द इंटरेस्ट ऑफ 25,000 रुपीज फॉर 1 year इज एक्स. म्हणजेच की एका वर्षासाठी जे आहे ते जे इंटरेस्ट होईल ते आपण एक्स धरलं. लेट फाइंड आउट द रेशो. आपल्याला फर्स्ट द रेशो फाइंड आउट करायचा आहे. लेट द रेशो ऑफ द इंटरेस्ट टू प्रिन्सिपल. आपल्याला रेशो काय होईल, इथे आपण यक्स ही इंटरेस्ट धरलं. यक्स म्हणजेच की इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल. आपल्याला तुम्ही ध्यानात ठेवा की इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि आणखीन काय तर 8 म्हणजेच की PCPA अपॉन 100. तुमच्याकडे एक ट्रिक सांगतो मी, तिथे आपल्याला ध्यानात कसं ठेवायचं आहे. तर फर्स्ट आपण एक्स जे कन्सिडरेशन केलेलं हे व्हेरिएबल आणि त्यानंतर जे प्रिन्सिपल म्हणजेच की एक्स अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू रेटचा आर लिहित आहे मी, रेट अपॉन 100. तर असं जो आहे हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला नाही आहे, फक्त मी तुमच्यासाठी ट्रिक केलेली आहे. त्या ट्रिकनुसार तुम्ही ते करू शकता. तर तिथे 25,000 आहे. तर ध्यानात ठेवायचं की इथे जी संख्या 25,000 या संख्येला आपण दोन्ही साईडने मल्टिप्लाय करायचं, तेव्हा जे आहे ती एक्सची किंमत मिळून जाईल. बिकॉज जेव्हा आपण याला इथे बघू शकता एक्स अपॉन 25,000 मल्टिप्लाय बाय 25,000 इज इक्वल टू 8 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 25,000. याचं जे रिझन आहे ते का मल्टिप्लाय बोथ साईड बाय 25,000. बिकॉज जेव्हा आपण याला हे करू मल्टिप्लाय करू तर हे 25 आणि हे 25 कॅन्सल. हे 2 शून्य आहेत की हे 2 शून्य हे कॅन्सल होतील आणि यामधले 2 शून्य सुद्धा कॅन्सल होईल. ते काय होईल 250 जे आहे तिथे उरेल. जेव्हा 250 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजेच की तुम्ही बघू शकता हे आणि हे कॅन्सल होईल. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. तर इथे उरेल काय 250. 250 मल्टिप्लाय बाय 250 आहे की नाही. जसं की 250 जेव्हा आपण मल्टिप्लाय करू 8ने ॲन्सर काय येईल, ॲन्सर येईल 2,000 रुपीज. जसं की जेव्हा याचे मल्टिप्लिकेशन हे सर्व सॉल्व केलं काय येईल तर 2,000 रुपीज जे यक्सची व्हॅल्यू येईल. म्हणजेच की एका वर्षाचं जे व्याज आहे इंटरेस्ट आहे ते किती झाला 2,000 रुपीज झाला. तर इथे आपण लिहू शकतो आकाश गॉट 2,000 रुपीज इंटरेस्ट फॉर 1 year. म्हणजेच की एका वर्षासाठी जे आहे ते आकाशला जो आहे 2,000 रुपयाचा जो व्याज लागेल. तर आता आपल्याला काढायचं काय तर 3 yearचं जे आहे ते व्याज काढायचं आहे. तर 3 yearsसाठी आपण करू शकतो फॉर 3 years ही गॉट. म्हणजेच की 3 वर्षासाठी ज्याला तो व्याज आलेला आहे तर ते आपल्याला काढायचं. म्हणजेच की 2,000 जे आहे ते एका वर्षाला आहे, 1 वर्षासाठी 2,000 आहे. तर आपल्याला 3 yearsसाठी पाहिजे की नाही. म्हणजेच की 3 मल्टिप्लाय बाय द इंटरेस्ट, एका वर्षाचं इंटरेस्ट. तर इथे काय होईल 2,000 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6,000 रुपीज जे आहे हे इंटरेस्ट त्याला 3 वर्षासाठी येईल. तर आपण इथे सॉल्व केलेलं आहे. जसं की जास्त काही हार्ड नाही आहे, फक्त याची कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. तिथे मी प्रयत्न करत आहे तुम्हाला कॉन्सेप्ट समजून देण्यासाठी.
तर इथे आपण नेक्स्ट इकडे वळूया. तिथे लेट्स लर्न आहे. इथे आहे लेट्स लर्न द फॉर्म्युला यूज सॉल्व प्रॉब्लेम बेस्ड ऑन सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे की सिम्पल इंटरेस्ट वर जे आधारित जे क्वेश्चन असतात, जे फॉर्म्युला वापरून आपल्याला ते सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला आता इथे बघायचे आहेत. फर्स्ट आहे द प्रिन्सिपल इज सेम एव्हरी इयर अँड द रेट ऑफ इंटरेस्ट टू रिमेन्स द सेम. म्हणजेच की जर आपण एखादं सॉल्व करत असलो एक्झाम्पल, तर जो आहे आता समजा की मी बँकेमध्ये रक्कम टाकली 20,000 रुपये जे आहे ती रक्कम मी बँकेमध्ये टाकली. तर हे जे आहे ते किती वर्षासाठी टाकली, तर 3 इयर्ससाठी. आणि त्याचा रेट किती होता, 8% जो आहे तो रेट होता. तरी तुम्ही बघू शकता. हे पहा आताचे काय होईल, तर हे जे पैसे टाकले मी प्रिन्सिपल, तर प्रिन्सिपल चेंज होईल का, दर वर्षाला चेंज होईल का नाही, आणि व्याज जे आहे ते टक्के चेंज होतील का नाही, आणि वर्षसुद्धा चेंज होईल नाही. फक्त चेंज काय होईल, तर त्याचं जे इंटरेस्ट आहे ते चेंज होईल का नाही. जसं की इंटरेस्ट फक्त वाढत जाईल किंवा वाढतच जाईल ना इंटरेस्ट. तेच सांगलं आपल्याला. द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड इन धिस वे इज कॉल्ड सिम्पल इंटरेस्ट. म्हणजेच की या वेमध्ये या फॉर्म्युलानुसार जे इंटरेस्ट काढलं जातं त्याला काय म्हणतात, सिम्पल इंटरेस्ट म्हणतात, साधं व्याज म्हणतात. लेट अस कॅल्क्युलेट द टोटल इंटरेस्ट व्हेन द प्रिन्सिपल पी इज डिपॉझिटेड टू फॉर टी इयर्स ॲट रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजेच की हा जो फॉर्म्युला आपण आपल्याला लेट्स लर्न करायचा आहे तो कशावर आधारित आहे, जेव्हा प्रिन्सिपल डिपॉझिट केले जाते बँकेमध्ये टाकले जाते काही वर्षासाठी आपण टी हे डिनोट केलेलं आहे, आणि रेट जो आहे तो आर, म्हणजेच की आर हा फॉर्म्युलासाठी आपल्याला घेतलेला आहे. पण या फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला कन्सिडरेशन करून नाही चालत. यामध्ये जे आहे आपण व्हेरिएबल जे आहे ते सपोज घेतलेले आहेत. सपोज द इंटरेस्ट फॉर 1 इयर आहे, म्हणजेच की आपण इंटरेस्ट किती धरला, तर 1 इयर धरला. तरी ते आपल्याला यावरून जे आहेत ते फॉर्म्युले काढू शकतो आपण, 2 फॉर्म्युलेज. तिथे द रेशिओ ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल फॉर 1 इयर. म्हणजेच की एका वर्षासाठी जो तो रेशिओ आहे त्या रेशिओनुसार आपण फॉर्म्युला काढू शकतो, इंटरेस्ट काढू शकतो. तर रेशिओ काय होतो आपल्याला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल. बघा मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी, तर इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू रेट अपॉन 100. हा फॉर्म्युला जे तुम्हाला हा ध्यानात ठेवायचा आहे, फक्त हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू रेट अपॉन 100. यावरूनच तुम्ही सर्व जे आहे जोही क्वेश्चन येईल तुमच्यासमोर तो तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजेच की इथे काय होईल, तर इथे हा जो इंटरेस्ट आहे हा पी जो हा मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये आहे की नाही, तर इथे जाऊन हा मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. बघू शकता तुम्ही पी आय इज इक्वल, म्हणजेच की आय इथे एकटा राहिला आणि पी जो डिव्हिजनमधला मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, तिथे काय होईल, आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर अपॉन 100. हा जो फॉर्म्युला हा इंटरेस्टसाठी हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला पाठ करायचा आहे. सॉरी, तर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. जर तुम्ही फक्त हा जरी फॉर्म्युला पाठ केला, फक्त तुम्हाला जे आहे ते मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे आहे, जसं की या साईडमधून जे आहे, जसं की 2 इक्वल टू जर साईन असेल इथे, तर या साईडमधून एखादी व्हेरिएबल किंवा नंबर जर या साईड पाठवायचं असेल हे तुम्हाला ध्यानात राहिलं पाहिजे. जसं की हा जर तुम्ही ध्यानात ठेवला फॉर्म्युला, तर हा तुम्ही सहज काढू शकता. तर इथून काय, तर इंटरेस्ट टू टी इयर्स, तर टी इयर्ससाठी इंटरेस्ट काय होईल, आता आपल्याला इंटरेस्ट मिळाला, इंटरेस्ट या फॉर्म्युल्यावर काढू शकतो आपण. तर इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय टाईम इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. म्हणजेच की इथे आपल्याला टाईमनुसार हे जर काढायचं आहे, तर टी वर्षासाठी टी इयर्ससाठी जे आहे ते आपल्याला इंटरेस्ट काढायचं आहे. तर इंटरेस्ट आपल्याला आय आहे आणि टी जे आहे ते आपलं हे व्हॅल्यू हे आहे इयर्स आहेत, टाईम आहे. यानंतर आय मल्टिप्लाय बाय टी, आयचा फॉर्म्युला काय आहे, पी मल्टिप्लाय बाय आर अपॉन 100. हा आपला आयचा फॉर्म्युला आहे, आपण जसा आहे तसा लिहायचा. आणि टी यामध्ये आयला मल्टिप्लाय बाय टी आहे की नाही, तर टी जसा आहे तसा वर टी मल्टिप्लिकेशनमध्ये करायचा. म्हणजे हा फॉर्म्युला कशात झाला, तर टाईमसाठी झाला. म्हणजे यावरून आपल्याला ध्यानात येईल की टोटल इंटरेस्ट काय होईल, टोटल इंटरेस्ट आपण यावरून सर्ववरून जो हा मेन फॉर्म्युला काढला, हा सर्वात मेन फॉर्म्युला हा आहे. इथे काय टोटल इंटरेस्ट काय होईल, टोटल इंटरेस्ट कशाने डिनोट करतात, आयने. तर सॉरी, प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाईम अपॉन 100 हा मेन फॉर्म्युला झाला. तर फॉर्म्युला काय झाला, प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाईम अपॉन 100. हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे, तुम्ही भिंतीवर सुद्धा लावू शकता. तर यानंतर जे आहे ते सॉल्विंग द सेम एक्झाम्पल युझिंग द फॉर्म्युला. तर आता आपल्याला हा फॉर्म्युला आपल्या ध्यानात आहे, आपण हा फॉर्म्युला साईडला ठेवू. काय आहे फॉर्म्युला, पी इंटू रेट प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100 हा फॉर्म्युला आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आपल्या त्यांनी,
प्रिन्सिपल इज इक्वल टू पी इज इक्वल टू 25,000. पी आता आपल्याला ध्यानात काय ठेवायचं, पी म्हणजेच की प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपल इज इक्वल टू 25,000, रेट इज इक्वल टू 8, आर इज इक्वल टू आर म्हणजेच की रेट, आणि टी म्हणजेच की टाइम इज इक्वल टू 3 years. तर आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, टोटल इंटरेस्ट काय, पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100 जो आहे हा फॉर्म्युला आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100 हा फॉर्म्युला ध्यानात ठेवला तर इथे पुट करायची व्हॅल्यू, सरळ सरळ व्हॅल्यू पुट केली की आपलं सोल्युशन येऊन जाईल. पीची व्हॅल्यू काय 25,000, आरची व्हॅल्यू 8, टीची व्हॅल्यू 3 अपॉन 100. तर आता याला सॉल्व कसं करायचं, तर हे सॉल्व करण्याची सोपी पद्धत आहे. तर इथे जर 2 शून्य आहेत का नाही, हे 2 शून्य कॅन्सल होऊन जाते आणि यामधले 2 शून्य सुद्धा कॅन्सल होतील. उरलेलं काय 250 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय 3 याचं सर्व डिव्हिजन करून बघा. 6,000 जे आहे ते याचं जे आहे ती व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. म्हणजेच की जे आहे आपल्याला काय केलं तर 2 शून्य जे आहेत आपण कॅन्सल केले आहे की नाही. जर आपण असंही करू शकतो 100 1चा 100 250चा 25,000. तर हे थोडं क्रिटिकल जाते, त्यामुळे जे तुम्ही हे शून्य शून्य डायरेक्ट कॅन्सल करू शकता. 8 3चा जे आहे आणि 250 मल्टिप्लिकेशन करून 6,000 जे आहे ते तुम्हाला येऊन जाईल. तर आपण म्हणू शकतो की टोटल इंटरेस्ट इज 6,000 रुपीज. तर ते आपल्याला टोटल इंटरेस्ट जे आहे ते आपण इथे काढलेला आहे. तर यानुसार जे तुम्हाला मी खूप याने सांगितलं आहे, तुम्ही आय होप तुम्ही इथे समजले असाल. तर नेक्स्ट जे आहे नाऊ आय नो मला कळलं टोटल इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय टी अपॉन 100 व्हेअर पी इज इक्वल की ते फक्त सांगलं की इंटरेस्ट जो आहे तो आयने डिनोट करतात आणि फॉर्म्युला काय पी मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय आर अपॉन 100 व्हेअर म्हणजेच की पी काय आहे प्रिन्सिपल आहे, टी काय आहे टाइम ऑफ इन इयर, आर काय रेट ऑफ इंटरेस्ट. तर इथे जे आहे हे आपण असं बघितलेलं आहे. तर इथे जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्झाम्पलमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे संदीप भाऊ बॉरोड 1,20,000 रुपीज फॉर अ बँक फ्रॉम अ बँक फॉर 4 years ॲट अ रेट ऑफ हाफ ऑफ 8 म्हणजेच की 8 मल्टिप्लाय 1/2 PCPA फॉर हिज सन्स एज्युकेशन. म्हणजेच की जे आहे सॉरी संदीप भाऊने जे आहे 1,20,000 रुपीज काय केलं तर बँकेमधून काढले घेतले व्याजाने. तर 4 वर्षासाठी ते घेतले. त्याचा रेट काय होता त्याचा तर सॉरी 8 हाफ ऑफ 8 मल्टिप्लाय 1/2 PCPA आणि त्याचे कशासाठी तर त्याच्या सनच्या एज्युकेशनसाठी. तर इथे जे आहे त्याच्या संदीप भाऊने जे आहे त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी एज्युकेशनसाठी जे आहे त्यांनी ते पैसे काढलेले आहे. कशासाठी तर एज्युकेशनसाठी. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड म्हणजेच की ते शेवटी त्याचे जे 4 वर्ष संपले तेव्हा तो बँकेला किती रुपये परत देईल हे आपल्याला काढायचं आहे. सिम्पल आहे. फर्स्ट आपण जे प्रिन्सिपल जे आहे ते सर्व लिहून घेऊया. प्रिन्सिपल इज इक्वल टू 1,20,000 म्हणजेच की पी इज इक्वल टू 1,20,000, आर इज इक्वल टू 8.5. यालाच आपण 8.5 म्हणू शकतो का नाही. 8.5 म्हणजेच की हाफ 8.5 आणि टी इज इक्वल टू 4 years आहे की नाही. टोटल इंटरेस्ट काय होईल टोटल इंटरेस्ट पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. प्रिन्सिपल काय 1,20,000, रेट काय 8.5 आणि इथे काय इयर काय 4 अपॉन 100. इथे जे आपण 8.5 कसं काय घेतलं तर 8 इथे काय 8 मल्टिप्लाय बाय 1/2 आहे की नाही. तर जे 2 आता हे जे 8 मल्टिप्लाय बाय 1 8/2 इथे आपण याला काय लिहू शकतो 8.5 आहे की नाही. 8.5 सुद्धा लिहू शकतो कारण की 8.5 म्हणजेच की अर्धा 8.5 आहे 8.5 8.5 आहे ते 8 प्लस हाफ. इथे जे मल्टिप्लिकेशन नाही आहे इथे 8 प्लस 1/2 मीन्स की 8 आणि अर्धा 8चा अर्धा 8 आणि अर्धा मीन्स की 8 आणि अर्धा काय होईल. मग आपण असं लिहू शकतो 8.5 8.5 असं लिहू शकतो आहे आपण. ते असं लिहिलं आहे आपण 8.5. आणि जेव्हा आपल्याला जर हा जो आहे इथे तुम्ही झूम करून दाखवतो मी तुम्हाला तुमच्यासाठी. तर इथे बघू शकता इथे जे आहे हे जे हा जो पॉईंट आहे हा जर पॉईंट आपल्याला हटवायचा असेल तर या ज्या अपॉन हे जे हे आहे या नंबरला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. कारण की एक नंबर सोडून पॉईंट आहे की नाही 8.5 आहे. जसं की एक नंबर सोडून पॉईंट आहे त्याला त्या कारणामुळे आपल्याला ही जी पूर्ण संख्या आहे अपॉनमधली त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 10 ने. जेव्हा आपण याला 10 ने मल्टिप्लाय करू जो हा पॉईंट आहे हटून जाईल.
आहे की नाही. आपण इथे बघू शकता तुम्ही 1,20,000 मल्टिप्लाय बाय 85, बिकॉज इथे आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं 10ने. तेव्हा जे आहे आपण जेव्हा 8.5 याला मल्टिप्लाय करू 10ने जे आहे तो हा शून्य, जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर हा पॉईंट हा एक घर पुढे जाईल, म्हणजे की 85 जे आहे 85 याचं जे आहे ते आन्सर येऊन जाईल. म्हणूनच इथे जे आहे ते 85 इथे आन्सर आलेला आहे. ते 1,20,000 मल्टिप्लाय बाय 85 मल्टिप्लाय 4 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 10. तर आपल्याला फक्त वरच्याच याला नाही, न्यूमरेटरलाच नाही तर डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर याला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर हे बघू शकता तुम्ही इथे जे आहे हे दोन शून्य कॅन्सल, हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल. तर इथे 120 गुणिले 85 गुणिले 4 120 मल्टिप्लाय बाय 85 मल्टिप्लाय बाय 4 हे जे आपलं इथे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. तर हे सर्व आपण जेव्हा सॉल्व करू तेव्हा 40,800 जे आहे ते इथे आन्सर येऊन जाईल. तुम्ही बघू शकता हे पूर्ण सोप्या पद्धतीने आहे, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर इथे तुम्ही या पद्धतीने सोडू शकता. तर लिहू शकता इथे टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज इक्वल टू, तर प्रिन्सिपल काय 1,20,000 रुपीज आणि त्याचं इंटरेस्ट काय आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय माहिती आहे की अमाऊंट काय, टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, आहे की नाही. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. काय तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा. तर इथे जे आहे प्रिन्सिपल आहे 1,20,000, इंटरेस्ट काय 40,800. याची जेव्हा आपण हे करू ॲडिशन करू तेव्हा काय येईल आन्सर. इथे जे अमाऊंट आहे ही टोटल अमाऊंट आहे की नाही 1,60,800 जी टोटल अमाऊंट आलेली आहे. तो द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक बाय द काय नाव आहे त्यांचं, सॉरी संदीप भाऊ, इज 1,60,800 रुपीज. तर इथे जे आहे तुम्हाला मी सॉल्व करून दाखवल्याचा हा व्हिडिओ आहे, खूप लॉंग झालेला आहे, सॉरी फ्रेंड्स. तर इथे जे आपला जो आहे हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करूया. तर तुमच्यासाठी जे मी एवढं जे सर्व सॉल्ड एक्झाम्पल एका व्हिडिओमध्ये ते पण सर्व कन्सेप्च्युअल नॉलेज देऊन तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे. तर इथे जे हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही 22 मिनिटचा झालेला आहे. तर आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओ जो आहे नेक्स्ट डेला मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही माझे जे बाकीचे जे सर्व लेक्चर्स आहेत ते बघू शकता. तर बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.